आणि ज्याच्या जीवनामध्ये सत्संग घडतोय ती माणसं भाग्यवान आहेत। बऱ्याच लोकांना भाग्यवंताची व्याख्या काय तीच माहिती नाही। बरीच लोक कुणालाही भाग्यवान म्हणतात। ज्याच्याकडे खूप संपत्ती आहे लोक त्याला म्हणतात तो भाग्यवान माणूस आहे, किती मोठं धन आहे त्याच्याकडे। एखाद्याला सौंदर्य प्राप्त झालं लोक म्हणतात काय भाग्यवान आहे, काय रूप दिले देवानं याला। एखाद्याच्या अंगामध्ये खूप ताकद आहे तो म्हणतो तो भाग्यवान आहे म्हणून तर बळ मिळालंय। एखाद्याला एखादं पद मिळालं, प्रतिष्ठा मिळाली, संपत्ती मिळाली, नावलौकिक प्राप्त झाला तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात। पण सत्य सांगते माझ्या ताई दादांनो, ही भाग्यवंताची व्याख्या नाही। धन मिळणं म्हणजे भाग्यवान असणं असं नाही। रूप प्राप्त होणं, पैसा मिळणं, फिरायला गाड्या मिळणं, एखादं पद प्रतिष्ठा प्राप्त होणं, अंगामध्ये खूप ताकद असणं म्हणजे याला भाग्यवान म्हणता येणार नाही। जर धन, पद, प्रतिष्ठा, बल, मनुष्यबळ जर भाग्याची व्याख्या असती तर रावण कुठे कमी होता या सगळ्या गोष्टीमध्ये? रावणाकडे काय बळ कमी होतं का? का धन कमी होतं त्याच्याकडे? माझ्या दादांनो, या महात्म्यानं स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं, स्वतः धन लोकांना वाटून दिलं, आणि ज्यांनी वैराग्य धारण केलं असे जगद्गुरु तुकोबाराया त्यांनी रावणाचं धन सांगितलं म्हणून आपल्याला माहिती झालं की किती धन होतं त्याच्याकडे। लंके माझी घरे किती ती आई का, सांगत तसे संख्या जैशी तैसी, कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी। 7 कोटी घर शुद्ध सोन्याची होती रावणाकडे। एवढी संपत्ती आपल्यापैकी कुणाकडे आहे? 7 कोटी घरं रावणाकडे सोन्याची होती। तुमच्याकडे किती आहेत? किती कोटी घरं आहेत तुमच्याकडे सोन्याची? राहतं घर? हा, कुणी म्हणाल ताई धन काय कुठं सांगायची गोष्ट आहे का आमच्याकडे एवढं आहे म्हणून? म्हणाल कोणी तसं? खरंच आताच्या काळामध्ये आपल्याकडे संपत्ती किती आहे सांगू नये, कारण उगीच काहीतरी अडचण होण्याची शक्यता असते। पण रावणाची संपत्ती जेवढी होती तेवढी संपत्ती आज कुणाकडेच नाही। 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची। बर रावण एवढी ताकद कुणाकडे? रावणाला 20 भुजा 10 मस्तक होती। आपल्यामध्ये जे बसलेले आहेत त्यांच्याकडे किमान 5 भुजा, किमान 2 मस्तक आहे का कोणी असं? झोपल्या काका मला विचारते मी, आहे का कोणी असं 2 मस्तकाचं? ताई 2 मस्तकाचं कोणी असतं इकडे कशाला आलं असतं ते? असं म्हणेल कोणी? 2 मस्तक नाही, बरं किमान 5 हात सुद्धा 5 नाहीयेत। पण रावणाचे पहा बल, 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली राजा रावण। त्याची ताकद तर ऐका, कैलास पर्वत हातावर घेऊन नाचत होता तो रावण। काय ताकद आहे! आता बाजारची पिशवी आपण बाजारापासून घरापर्यंत 10 जागेवर टेकवतो, ताकद राहिली का आपल्या अंगामध्ये? नाही, आपल्या अंगात ताकद नाहीये। का नाही राहिली? आपलं खाणं व्यवस्थित नाही, जेवण व्यवस्थित राहिलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मनाचं पोत पाठीवर घेऊन पळत होते, करडई हातात घेतली तर तेल खाली गाळत होते। आता आपल्याच्यानं काही शक्य नाही, पण ते एवढे ताकदवान का होते? तर जेवायला बसले ना ते एक मावळा 5-5 पाचुंदे खात होता। पाचुंदा म्हणजे 5 पोळ्याचा एक पाचुंदा, 5 25 पोळ्या एकच मावळा खात होता। पोळी म्हणजे आताचा फुलका नाही, पोळी म्हणजे त्या काळची पोळी म्हणजे एक मोठी चपाती नाही, चपाता एकच खान तिकडं जा आपल्यासाठी असणारे अशा 25 पोळ्या एकच बहादर खात होता। ताकद भरलेली असायची, लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं। आता काळ बदलला, परिस्थिती बदलली, आता कठीण आहे सगळं।
बाजारची पिशवी आपण 10 जागेवर टेकवतो. आता मच्छर मरत नाही. मच्छरला घाबरून आपण जागा बदलतो, पण मच्छर आपल्याच्यानं मरत नाही. तर हे सगळं का सांगते आहे मी तुम्हाला? रावणासारखं बल सुद्धा आज कुणाच्या अंगात नाही, रावणासारखी संपत्ती नाही. जर मनुष्यबळ ही जर खरंच भाग्यवंत असल्याचं लक्षण असेल, म्हणजे भाग्यवान कुणाला म्हणायचं त्याच्यावर आपण चर्चा करत आहोत. आपण काय व्याख्या करतो? एखाद्याकडे धन आहे, एखाद्याकडे सौंदर्य आहे, एखाद्याकडे बळ आहे, तर आपण म्हणतो हा माणूस भाग्यवान आहे. पण रावण याच्या बाबतीत कुठेच कमी नव्हता. बलानं मोठा होता, रूपानं सुंदर होता, ताकदीनं भरलेला होता, ज्ञानानं मोठा होता, लंकेचा राजा होता, देवतांना त्यानं बंदीशाळेमध्ये टाकलेलं होतं, एवढा सामर्थ्यवान होता. तरी पण आपण त्याला भाग्यवान म्हणत का म्हणत नाही? धन असणं हे जर भाग्याचं लक्षण आहे, तर रावणाला आपण भाग्यवान म्हणायला पाहिजे. का म्हणत नाही तुम्ही? तुमच्या नातवाचं नाव रावण ठेवता का? नाही ठेवत. सकाळी उठल्या उठल्या राम राम म्हणण्याऐवजी रावण रावण म्हणता का? नाही म्हणत. का म्हणत नाही? तर रावणाकडे धन होतं, रावणाकडे मनुष्यबळ होतं, रावणाकडे बल होतं, सगळं होतं, पण रावणाच्या जीवनामध्ये सत्संग नव्हता, म्हणून हे सगळं व्यर्थ गेलं त्याचं. आता याच्यातून तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे. धन, संपत्ती, बल हे असेल तर तो भाग्यवान आहे. आता ही व्याख्या आपण पुसून टाकली. त्याला भाग्यवान म्हणता येत नाही. मग भाग्यवान कोण आहे? ज्याच्या जीवनामध्ये सत्संग आहे, ज्याच्या जीवनामध्ये कथा कीर्तन ऐकणं आहे, ज्याच्या जीवनामध्ये साधूची संगती आहे, ज्याच्या जीवनामध्ये नित्य हरिपाठ आहे, ज्याच्या जीवनामध्ये काकडा गायला जातो, जो नित्य काकडा करतो, जो कीर्तन ऐकतो, जो कथा ऐकतो, जो साधू संतांच्या संगतीमध्ये आहे, जो जमेल तसं तीर्थयात्रेला जातो, चांगली सत्कर्म करतो, दारात आलेल्या याचकाला किमान कुरभर अन्न आणि तांब्याभर पाणी देतो, जो धर्माच्या कामामध्ये अन्नदान करतो, भगवत कार्यामध्ये दान देतो, ज्याचा पैसा चांगल्या कामामध्ये खर्च होतो, तो व्यक्ती जगामध्ये भाग्यवान आहे. ही भाग्यवंताची व्याख्या. रावणा एवढी संपत्ती आमच्याकडे नाही, काही हरकत नाही. रावणा एवढं बल आमच्या अंगात नाही, काही हरकत नाही. एकट्या रावणाला 80,000 पत्न्या, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू होते. एकट्याचं मतदान एवढं होतं, कुणी त्याच्या शब्दाच्या बाहेर नव्हतं. आता आमचीच पोरं आहेत, पण आमचंच ऐकत नाही, काही हरकत नाही. रावणा एवढं मनुष्यबळही आपल्याकडे नाहीये, काही हरकत नाही. पण तुमच्या जीवनामध्ये जर हा सत्संग असेल ना, तर तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात. रावणाही पेक्षा तुम्ही भाग्यवान आहात. कारण रावणाकडे सर्व होतं, पण सत्संग नव्हता. आपण तुटके आहोत, दुबळे आहोत, गरीब आहोत, साधे भोळे आहोत. आपण सत्संगात आहोत, ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे. म्हणून इथे बसलेल्या प्रत्येक भाग्यवंताच्या भाग्याला वंदन करूयात.